आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीचे कर्मचारी कामावर परतायला आता सुरुवात झाली आहे। जवळपास 220 कर्मचारी कामावर हजर झाले असून देवरुख आगारातून 3 बस गाड्या सोडण्यात आल्या। तर आज आणखीन काही कर्मचारी कामावर परतण्याची शक्यता आहे। याआधी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना 24 तासाचा अल्टिमेटम दिला होता। आज सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांची वाट पाहिली जाईल आणि त्यानंतर कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं परब यांनी स्पष्ट केलं होतं। आता कोकणात तरी एसटीचे कर्मचारी कामावर परतताना दिसत आहेत। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, कोकणात फक्त रत्नागिरीतच प्रवासी दाखल होत आहेत का अन्यही ठिकाणी कर्मचारी? रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातले सुद्धा कर्मचारी आता कामावर परतण्याच्या मार्गावर आहेत। परिवहन मंत्री अनिल परब यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता। 24 तासाचा अल्टिमेटम दिल्यानंतर जे काही निलंबित कर्मचारी आहेत किंवा जे आता रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत असे कर्मचारी कालपासून हजर व्हायला सुरुवात झालेली आहे। काल 3 बस देवरुख आगारातल्या सुटल्या होत्या संध्याकाळी आणि आज सकाळी चिपळूण पोपळी ही एक बस सोडण्यात आलेली आहे। दापोली आगारामध्ये आज सकाळीच 3 कर्मचारी आता कामावर रुजू झालेले आहेत। 10 नंतर कार्यालय सुरू होईल आणि पुन्हा एकदा कर्मचारी कामावर रुजू होतील, कारण सरकारने त्यांना पगारवाढ दिलेली आहे। परंतु काही कर्मचारी मात्र आपल्या सरकार विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत, कारण त्यांचं जे हे आहे पगारवाढ त्यांना नको आहे। परंतु आता आपण जर बघितलं तर संपामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। एकीकडे सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर मात्र संघटनेमध्ये आता चलबिचल सुरू झालेली आहे। सरकारकडून सुद्धा निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे। लवकरात लवकर कामावर हजर व्हा, नाहीतर कठोर कारवाई केली जाईल असं इशारा दिल्यानंतर जे कर्मचारी आहेत ते आता हळूहळू का होईना परंतु कामावर हजर होत आहेत। आज दुपारपर्यंत अनेक कर्मचारी कामावर हजर होतील आणि जिल्ह्यासह कोकणातल्या अनेक डेपोमधून बस सुटायला सुरुवात होतील। लोकांना सुद्धा उत्सुकता आहे की बस लालपरी कधी धावेल, कधी सुटेल, कारण लोकांची खूप पिळवणूक होते, लोकांचे हाल सुरू आहेत बस बंद असल्यामुळे। खासगी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात किंवा बस मिळत नाही, त्यामुळे लोकांचं जनजीवन ग्रामीण भागातलं ठप्प झालेलं आहे। पुन्हा एकदा लालपरी रस्त्यावर येईल असं वाटतंय। बर शिवाजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे कोकणात केवळ रत्नागिरी नाही तर रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा कर्मचारी हळूहळू कामावर परत यायला सुरुवात झाली।